हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज कसे आहात तुम्ही? तर गाईज होप सगळे चांगले असणार. तर गाईज आता आम्ही निघतोय मुंबईला, मुंबईचे गणपती दर्शन करायला. जे जे होतील ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतील. लालबागला तर नाहीच जाणार कारण की जास्ती गर्दी असते म्हणून. मुंबईचा राजा फिक्स आहे, मुंबईचा राजाला जास्ती गर्दी नसते. आता चिंतामणी पण बघू, तिथे पण गर्दी असते कारण रात्री आज समजेल. आजचा दिवस आहे चौथा, 5वा दिवस तर चालूच झालेला आहे. तर गणपती बाप्पा मोरया, चला निघतो. तर गाईस पोचलेलो आहे लालबागचा राजा. पण लालबागच्या राजाला जाऊ पण शकतो नाही पण तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. तुम्ही बघू शकता हा हत्ती जो पुढून दाखवतो. आता पुढे इथं फुल पब्लिक जमा झालेलं आहे, बघू शकता. मुंबई जागलेले आहे पूर्ण. हा इथून जातो रस्ता मुंबईचा राजा. मेन गेट त्या साईडने आहे. आम्ही आता ब्रिजवरून आलेलो आहे. अजून समोरून तुम्हाला तो हत्ती दाखवतो. तर चला. तर गाईस तुम्ही हत्ती बघू शकता, एकदम सुंदर डेकोरेशन असं वरती झालेलं आहे. पब्लिक बघू शकता तुम्ही. पब्लिक ब्रिजवर पण थांबलेले आहे, फुल सगळे थांबलेले आहेत ब्रिजवर. गर्दी झालेली आहे ब्रिजवर. एकदम असं सुंदरसं असं हत्ती, म्हणजे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला छोटा दिसतोय, पण तुम्ही इथं समोर येऊन ज्याने बघितलं असेल ना, एकदम भारी. ब्रिज आलतोय असं झालं, ब्रिज आलेला लागलाय. तर याचा फोटो काढतो तुम्हाला थोडा पुढे भेटतो. गाईज आम्ही 4 जण आलो, नाना, देव, अजून अभिनाना. अजून समोरच फुल शूट चालू आहे. भारी मस्त फोटो घेतलेले आहेत मी, बघू शकता तुम्ही. पहिला गणपती कुठला करायचा आहे नाना? मुंबईचा राजा का गणेश गल्ली गाईज आम्ही पहिला करणार आहे गणपती. त्याच्यानंतर अजून पण करणार आहे. परेलचा राजा पण जाणार आहे. राम मंदिर बनवलेलं आहे बोललं तर हत्ती बघा, एन्जॉय करा. भेटतो पुढे. काहीच मुंबईचा राजा पुढे आहे म्हणून आता आम्ही दर्शन करतोय परेलचा राजाचा. बघू किती लाईन आहे, बघू शकता तुम्ही. गेट पण हा. तर आता आतमध्ये बघतो काय लाईनीचा सीन. फायनली परेलचा राजा बघू शकता तुम्ही. एंट्री झालेली आहे. किती मोठी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. स्ट्रेट फोटो घे. तर गाईस खूप मोठी मूर्ती आहे. तर गाईस राम मंदिर बघू शकता तुम्ही, इथं बनवलेलं आहे. परेलचा राजा पाटी. अजून इकडे समोर राम मंदिर बनवलेलं आहे. तर गाईस बघा, जवळून आलेलो आहे. सुंदरशी मूर्ती. आतमध्ये आलेलो आहे आम्ही. तर गाईस परेलचा राजा दर्शन झालेलं आहे एकदम चांगल्यापैकी. आता बघूया कुठला गणपती भेटला तर मध्ये, नाहीतर डायरेक्ट घरी जाऊ. मुंबईचा राजा दर्शन होणार. आता निघलेलं आहे दर्शन घेऊन. एकदम भारी मूर्ती होती, मोठी मूर्ती होती. तर गाईस परेलच्या बॅक साईडला आम्हाला ही मूर्ती भेटलेली आहे. परेलचा काय बोललास देव? कलाधिपती बघू शकता. परेलचा कलाधिपती. तर गाईस मुंबईच्या राजाचा आता एंट्री होणार, बघू शकता. हा गेट गणेश गल्ली आलेलो आहे. त्याच्या पुढे लालबाग पण आता गणेश गल्ली करणार आहे आम्ही. तर बघू आता पासचा काय सीन आहे. परेलचा पण पास घेतलेला, इथे पण पासच असेल. पासने लवकर पोचू. तर बघूया. गेट बघू शकता, एकदम गेट पण भारी बनवलेला आहे, सुंदर असा. पब्लिक पण बघू शकता. आता सकाळच झाले ॲक्च्युलीमध्ये. इथं पास आहेत वाटतं. तर गाईस 500 फोटो बघा आम्ही पास काढलेला आहे. तरी पब्लिक पास असून पण पब्लिक लाईनमध्ये लागते, काय नाही बोलू शकत. आता एंट्री करतोय. हां, डायरेक्ट आतमध्ये 15 मिनिटात तर बोललात, पण लवकर होतो हर टाईम. डेकोरेशन लाईटिंग पण भारी आहे, तुम्ही बघू शकता. लगेच होणार आहे बघा. ती लाईन अजून पासवाले मध्ये पूर्ण खाली आहे, कायच नाही. तर गाईस हा मंदिर बघा. ती पूर्ण लाईन आहे, बघू शकता. ती पाठपर्यंत पूर्ण लाईन, ही लाईन आहे. एंट्री घेतलेले आहे. मुंबईचा राजा गणेश गल्ली बघू शकता.
घ्यायची ते जातात बाई लाईन पण लागत ऑप्शन आहे आपल्याकडे जाऊन दर्शन भेटतं लास्ट टाइम घेतलेलं आठवत नाही इथं बॅरिकेड आहे वरती पण आहे वरची लाईन कुठून येतात इथून जातात मग इथून हा बोलत राहता व्हिडिओ तर गाईस मुंबईच्या राजाचं दर्शन झालेलं आहे एकदम VIP दर्शन सेलिब्रिटी होतं म्हणून डायरेक्ट दर्शन दिलेलं आम्हाला तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये तर आता बघू कुठला गणपती दर्शन करायचं जे लाईनीत येतील ते लालबागला जर ठीक आहे फॅन्स थोडे समज रहा ना तर गाईस थोडे फॅन्स भेटतात हे बघा जास्तीच फॅन्स भेटतात ना मग थोडा इग्नोर करायचा लागेल पण ठीक आहे चालेल तर बघू आता कुठल्या गणपती दर्शन होणार लालबागचा जरा फोन केला तर ID ला मेसेज टाकलेला का लगेच भेटेल का दर्शन पण ते बोलले नाही थोडा काम चालू कट फॅन जास्तीच भेटले असं चालतं तर गाईज लालबागच्या बाहेरच गर्दी बघा तो गेट समोरचा गर्दी बघा आताच रेडी झाल्यात वाटतं सगळी विसर्जनच्या टायमाला तर गाईज लालबागचा गेट बघू शकता तुम्ही फुल गर्दी आहे बाहेर इथून कोण जाताना दिसत नाही हा बघा वरतून जो हत्ती दाखवलेला तो खालून बघा दिसणार नाही ब्रिजवरूनच त्याचा व्ह्यू आहे फुल गर्दी लालबागचा राजा तर गाईज आता आलोय चिंचपोकलीचा चिंतामणी गेट जवळ आता आम्ही लाईनीचं बघतोय कशी आहे लाईन बघू पुढे जाऊन जर लवकर भेटला तर दर्शन घ्यायला रेडी आहे काही चिंचपोकलीचं चिंतामणी कॅन्सल जास्त टाईम लागेल अजून सकाळचे 6 वाजून गेलेले आहेत अजून काला चौकीचा महागणपती पण कॅन्सल टाईम लागेल अजून आम्ही चुकीच्या टायमाला आलो आहे आज डायरेक्ट संडे सकाळी संडे डायरेक्ट लागलेलं आहे आता डायरेक्ट घरी बघू शकता तुम्ही फुल लाइटिंग आता सगळे लाईटी पण बंद होणार आहेत कोपर करणे आता सगळे झोपतील एवढे चाललेत ते तर कमीच चालले जेव्हा आगमनाला येतो तेव्हा किती चालतो माहिती पुढे काय नाही आता डायरेक्ट गाडीत बसून घरी असं आहे पाठी गेट आता डायरेक्ट घरी असा सीन झालेला आहे आता अपडेट देत राहतो काय होणार आहे ब्लॉगमध्ये हां तिकडून आलतं वाटतं ना त्याचं दर्शन घ्यायला आलं तेजूबाईचं बघू शकता तुम्ही ही मूर्ती बघितली असेल तुम्ही तेव्हा फुल फोटो काढ चला पुढे चला पुढे चला चला पुढे चला रे चला पुढे फोटो चला 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 तर गाईज आता गणेश अंकुल वर्कशॉपच्या इथं पोचलेलो आहे अजून आम्हाला परेलचा महाराजाची पुढं थोडी गाडी लावली लेफ्टला टर्न मारल्यावर
आता इथं कॅम्पिंगची जागा असायची बघू शकता. इथं पूर्ण पॅक आहे. सकाळ झाली 6 वाजून गेलेले आहेत. पूर्ण मजा आलेली आहे. मजा आली पण फुल. कुठले मला नुसते हॉर्न वाजतात हॉर्न. सकाळ पण लवकरच झालेली आहे. किती पण हॉर्न वाजून दे असंच चालणार मी. बरोबर बोलतोय. वाजवा हॉर्न. तुम्ही काय पण बोला. ती बोलते काय काका तुम्ही काय करता का असं. काका बोलतात चला लवकर. स्पॉन्सर हे काय माझे तर लागलेले आहेत स्पॉन्सर. हे थांबल्यात आगमनासाठी इकडे. तर गाईस आता दर्शन करायला चालले परलचा लंबोदर. काय गर्दी नव्हती. आता इथं आम्ही आलेलो. पहिले पहिले गर्दी होती. आता कायच गर्दी नाही. 7 वाजल्यात. मग बघतो कशी आहे मूर्ती. तर गाईस मूर्ती बघा एकदम सुंदर. तर गाईस परेलचा महाराजा पण बघितला. पहिले पण बघितलेला पण लाईन होती तर नाही केलेलं आहे दर्शन. कारण की लाईन आहे म्हणून सगळी दमलेली. आता जाऊन गाडीत बसून डायरेक्ट घरी पोचू. आता इथं आपले बाप्पाला हार बघतात. कुठला मुंबईला आलं तर हार चांगला भेटला तर सकाळसाठी. सकाळ झालेलीच आहे तरी. तर आता निघतो इथून. नशीब आपण गाडीमध्ये आहे म्हणून. ट्रेनमध्ये जाताना कशी वाट लागते माहिती आहे मला. असा सीन आहे. तर आता निघतो इथून. अपडेट देत राहिलो तर नाही तर डायरेक्ट एंड होऊ शकतो ब्लॉग. काल सकाळी डायरेक्ट आम्ही मुंबईवरून चेंबूरला गेलो. अजून मी शूट पण केली. कुठला गणपती आहे त्या सगळं सांगितलं. अजून शूटच नाही झाली. मी असा फिरवलेला ना कॅमेरा त्याच्यामुळे बंद झाली. तर तुम्ही बघा. आम्ही मागच्या वर्षी पण गेलो. मागच्या वर्षी अजून भारी मंडप होता. म्हणजे डेकोरेशन केलं होतं. मूर्ती पण भारी असते. तर तुम्ही नक्कीच बघा. मी व्हिडिओ काढले. मग मी सांगत होतो कारण की डायरेक्ट चेंबूरची व्हिडिओ डायरेक्ट लागली. मुंबईच्या नंतर ती कट झाली. व्हिडिओच नाही आली जी मी बोलून टाकलेली ती. हा बघा गाईस डेकोरेशन बघा तुम्ही. एकदम भारी डेकोरेशन. या वर्षीचा पण आहे पण मागच्या वर्षीचा अजून भारी होता बघा. आता कायच गर्दी नाही. मागच्या वर्षी फुल लाईन होते. आम्ही रात्री आलतो ना. तर गाईस बघा डेकोरेशन एकदम सुंदर अशी मूर्ती पण. तर गाईस दर्शन झालेलं आहे. प्रसाद पण एकदम सकाळी गोड खाल्लेला आहे. बरा वाटते जरा. सिद्ध बोलायसाठी जरा या वर्षीच तेवढा नाही मकर. आपण कुठून निघतोय. पाठून पण बंद केलेलं आहे उलट्या साईडने. इकडे थोडा पालना बिलना करायचा आहे का. इथूनच चल. इथूनच जायचं आपल्याला. इथूनच फेमस झाला ना. चल थोडा व्यायाम होईल ना. कॉफी भारी असतं. कॉफी. जर मुंबईचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. जो चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर डिस्क्रिप्शनची लिंक आहे फॉलो करा. तिथे रील्स टाकतो मी. भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. एकदम अजून भारी ब्लॉग्स येत राहतील.